आणि आकलन झालेलेच धड्यांमधले परिच्छेद आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये येत असतात. त्यामुळे अवघड वाटण्यासारखं काहीच नाही आहे, खूप सोपं आहे आणि खूप चांगले गुणही पडू शकतात. त्यामुळे नापास होणं अवघड आहे, पास होणं फार सोपं आहे. हे 20 मार्काचं झालं. हो. ठीक आहे, किती टाइम लागला पाहिजे? बिकॉज त्याला वाचायचं पण आहे, हो, लिहायचं पण आहे. त्यांनी सुरुवात इथूनच केली पाहिजे. अगदी बरोबर. मला काय वाटतं? बरोबर आहे. मला असं वाटतं जर आपण कृतीक्रमाने जर लिहिल्या तर ते उत्तम होईल, परीक्षकांनाही सुद्धा तपासायला सोपं जाईल. तर मुलांना म्हणजे तुम्ही लक्ष द्या की पेपर लिहिताना तुम्हाला एक एम ठेवायचं की पहिले 45 मिनिट्समध्ये तुम्हाला हा 20 मार्काचा संपवायचाच आहे. याच्यामध्ये विशेष बाब लक्षात घ्या, कवितेचा अर्थ, रसग्रहण. जर आपल्याकडं काही बुक्स उपलब्ध असतील, पुस्तकं उपलब्ध असतील आणि त्या कवितेचा अर्थ समजून घेतला तर मला असं वाटतं इथे लिहायला सोपं जाईल तुम्हाला. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. इंग्लिश का पेपर हो गया, अब मराठी की बारी है और एक दिन का गैप है ना. इस एक दिन में क्या पढ़े, कैसे मैं अच्छा स्कोर कर पाऊंगा, बहुत सारे सवाल है. तो उन सवालों के जवाब एक एक्सपर्ट से लेते हैं ना. सो वी हैव विजय मराठे सर. 27 बार इन्होंने पेपर चेक किया है. आप जो पेपर लिखने वाले हो बोर्ड्स के 27 टाइम्स, समझ रहे हो कितना बड़ा नंबर है. 17 ईयर्स का एक्सपीरियंस है. पुणे का एक बहुत ही अच्छा कॉलेज, गरवारे जूनियर कॉलेज, वहाँ पढ़ाते हैं सर मराठी. और एकदम खास बात बताऊँ है ना, 4 बार तो मॉडरेशन करा है 4 साल से. और उसके अलावा इस बार का जो मराठी पेपर है ना, वो सर चेक कर रहे हैं. मतलब कि जितने पेपर्स आते हैं उसमें स्क्रूटिनी करी जाती है कि पेपर सही है, कौन सा फाइनल करना है, वो सारी बातें सर करते हैं. उस पूरे समिती में है. तो वेलकम सर अँड थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इतका टाईम देताय आणि मुलांना म्हणजे खूपच फायदा होईल हा लेक्चरचा. तर जसं तुम्ही सांगता म्हणजे मी मराठी खूपच शेवटी घेतात लोक हातात, म्हणजे मुलं हातात. तर काय काय त्यांनी करावं, कसं केलं पाहिजे, थोडंसं गायडन्स तुम्ही. खरं तर सर मी निश्चित सांगेल विद्यार्थी मित्रांना आणि आपणासही की मराठी हा विषय शेवटी न करण्याचा, सुरुवातीपासून करण्याचा आहे. हे प्रथमतः मी निश्चित सांगेल. का तर सराव, तुम्ही PCMB किंवा इतर विषयांना ज्यावेळेस प्राधान्य देता त्यावेळेस मराठीकडे दुर्लक्ष करता आणि मग कमी कालावधी किंवा कमी वेळ दिवस राहिले किंवा आपण मराठीकडे लक्ष देतो. हरकत नाही, परंतु आपण निश्चित जर चांगला स्कोर करायचा असेल तर सुरुवातीपासून जर थोडं लक्ष दिलं तर मला असं वाटतं चांगले गुण मराठीमध्येही पडू शकतात. पण कमी कालावधीमध्ये सुद्धाही जास्त चांगले गुण पडू शकतात आणि आपण तेच पाहणार आहोत. एक्झॅक्टली. कारण यांच्याकडे तर एकच दिवस आहे आता. अगदी. यांनी एक दिवसात काय काय केलं पाहिजे, कसे यांना तुम्ही 70 क्रॉस करू शकतात हे सांगू. नक्की आपण पाहू. आपण पुणे बोर्डचा 2024चा एक कृतीपत्रिका घेऊया आणि थोडी चर्चा करूया गद्य आणि पद्य घटकांवरती. येस विद्यार्थी मित्रांनो, बघा, विभाग 1 गद्य आहे. आपल्या पुस्तकामध्ये 6 धडे आहेत. हे 6 धडे जर वर्षातून किमान 3 वेळा जरी वाचले, मला असं वाटतं ते आकलन होऊ शकतात आणि आकलन झालेलेच धड्यांमधले परिच्छेद आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये येत असतात. त्यामुळे अवघड वाटण्यासारखं काहीच नाही आहे, खूप सोपं आहे आणि खूप चांगले गुणही पडू शकतात. त्यामुळे नापास होणं अवघड आहे, पास होणं फार सोपं आहे. ते कसं ते पहा. आणि तुम्ही म्हणता की वर्षातून 3दा, पण आता त्यांनी एक वेळा वाचलं तर होईल का? अगदी निश्चित होणार है ना. हो. त्यांना तेच पाहिजे की आता एक वेळा वाचा. आणि किती 6 धडे, किती टाइम लागू शकतो त्यांना वाचायला? एका धड्याला 20 मिनिटं फार झाले. म्हणजे 2 तासात होऊन 2 तासात निश्चित होऊन जाईल तुमचे धडे. राईट. आणि 6 पैकी 6 करावेच आणि लागेल. तेही एकदा वाचले तरी लक्षात राहील असे धडे आहेत ते. इतके सोपे इतके सोपे आहेत. कसे प्रश्न असतात. त्यामुळे आता बघा, आपण 8 मार्काचा आहे. राईट. हो बरोबर. 2-2 मार्क. याच्यामध्ये ज्ञान आकलनावरती हे 2-2 गुणांचे आहेत. यालाच आपण वस्तुनिष्ठ कृती म्हणतो. इथं जर उत्तर अचूक लिहिलं तुम्ही
तर त्याला पैकीच्या पैकी गुण पडतात. 4 हे पक्के लक्षात आहे घ्या. म्हणजे 4 पैकी 4 आणि पडतील. एखादा मुलगा असेल की त्याने वाचलंच नाही, सोडून दिला एखादा धडा आणि तोच आला, तर तो इथून वाचून पण करू शकतो निश्चित. उत्तर? मग सुरुवातीला त्यांनी काय करायचं विद्यार्थ्यांना, मित्रांनो, जो काही तुम्हाला परिच्छेद दिलेला आहे, उतारा दिलेला आहे, तो उतारा अगदी शांतपणे त्याचं वाचन करा, मनन करा, चिंतन करा आणि मग दिलेल्या कृतीवरती फोकस करून त्या कृतीचं उत्तर त्यामध्ये शोधा. आणि मी पण कसं करायचो म्हणजे हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये पहिले प्रश्न बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की काय वाचायचं तिथे. अगदी बरोबर. पूर्ण पण नाही ना, चौकटीत पूर्ण करा. तर विचारांची गती म्हणजे, दिशाहीन गती म्हणजे, हो. तर त्याच्यानंतर तुम्ही जाल तर तुम्हाला समजेल अरे गतीचं आहे, अगदी. असं करायचं आहे. आणि टिक करत जायचं तुम्ही की त्याचं उत्तर इथे आहे. त्यामुळे पटकन ते आपल्या निदर्शनास येतं आणि वाचलं, आकलन झालं तर उत्तरही अचूक येतं. तर त्यामुळे ते 4 4 पैकी 4 मार्क मिळतातच आणि ते सोडायचे नाहीत, येस, मिळालेच पाहिजे. सगळ्यात सोपं 4 मार्क आहे ते, सगळ्यात सगळ्यात सोपं. सोपे. आता आपण पुढे जाऊया स्वमत अभिव्यक्ती या कृतीकडे. इथे 4 गुणांची ही कृती आहे विद्यार्थी मित्रांनो. यापैकी एकच लिहायची जी तुम्हाला सोपी वाटेल. बरोबर आहे. धड्याचं आपण आकलन झालेलं असतं, परिच्छेदाचंही आकलन झालेलं असतं आणि त्यावरच आधारित ही कृती असते. ओके. किंबहुना आपलं स्वमत असतं, स्वतःचं मत. त्यामुळे हे मत मांडण्यासाठी तुम्हाला इथे खूप काही लिहिता येऊ शकतं, परंतु ते कसं मोजकच. 4 मार्क म्हणजे किती लाईन्स? 4 मार्क म्हणजे फक्त 10 ते 12 ओळी लिहा. ओके. सुरुवात त्या संबंधित धड्याचं नाव, संबंधित लेखकाचं नाव, या लेखकांनी या धड्यामध्ये हा संदेश दिला, ह्या 2 ओळी लिहा आणि दिलेल्या कृतीचं अचूक उत्तर पुढील परिच्छेदामध्ये लिहा. खूप इम्पॉर्टंट आहे. खूप important आहे. नाव काय धड्याचं आणि त्यांचे लेखक काय, याच्यावरच 1 मार्क तुम्हाला नक्की मिळेल. निश्चित मिळतो. राहिलेलं तुम्हाला पुढच्या परिच्छेदावरती अपेक्षित आहे, ते मात्र उत्तर अचूक असलं पाहिजे. अशुद्ध लेखन टाळा. 4 पैकी 4 देता का सर? शक्यतो 3.5 पर्यंत पोहोचतात, परंतु खूप अचूक आणि समर्पक उत्तर लिहिलं एखाद्या विद्यार्थ्याने तर 4 पैकी 4 सुद्धा मिळतात. तुम्ही दिलेले आहेत, 27 वेळा केले दिलेले मी दिलेले आहेत. 8 मार्काचं झालं ते. हो. मग अजून 8 मार्कासाठी सिमिलर अजून एक येतं का? आता परत तोच तसाच परिच्छेद आपल्याला आपल्या पुढील कुठल्याही पाठामधला असू शकतो. 6 पैकी 2 विचारतात म्हणजे? हो, 6 पैकी 2 परिच्छेद असतात. ओके. इथे मग तुम्ही पहिले फटाफट प्रश्न वाचून घ्या, त्याच्यानंतर मग तुम्ही हा ठीक आहे. नाहीतर पहिल्यांदा परिच्छेद छान उत्तम वेळ द्या तुम्ही आणि तो व्यवस्थित आकलन करून घ्या आणि त्याची उत्तरं अचूक लिहा. 2-2 मार्क 4 4 आणि मग इथे पण स्वमत असेल आणि इथे परत स्वमत आलेलंच आहे. हे स्वमत लिहिताना जसं मगाशी मी म्हटलं त्याचप्रमाणे इथे लेखकाचं नाव आणि सगळं लिहायचं. कृती सांभाळा. एखाद्याने हे नाही लिहिलं आणि हे लिहिलं तरी तुम्ही चांगले मार्क देता. म्हणजे दात दुखीचा कथा व्यथा तुमच्या शब्दात लिहा, हा लिहिलं तरी चालेल. हो, असं नाही की हेच लिहायचं. नाही, इथे किंवा म्हटलेलं आहे, त्यामुळे यापैकी कोणताही एक. ओके. हे दोन्ही याच्यावरच आहे का? हो, दोन्ही त्याच्यावरच परिच्छेदावरतीच आहे दोन्हीही. त्यामुळे तुम्हाला इथे ऑप्शन आहे, कोणताही एक निवडू शकता आणि तुमच्या शब्दात मत लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे तुम्हाला छान तुम्हाला सविस्तर लिहिता येऊ शकतं, तुम्हाला स्वतःचं मत मांडता येऊ शकतं. राईट. 16 मार्क झालेत. ओके. 16 पैकी 14 मिळून जाईल तुम्हाला. स्वमत व्यवस्थित लिहिलं तर 3-3 पकडा. ओके. आणि आता बघा, आपण पाहिलं 2 परिच्छेद आपल्याच धड्यातले, आपल्याच पुस्तकातले, त्याला पठित उतार असं म्हटलं जातं. पण आता ई मध्ये, कृती 1 मधील ई मध्ये अपठित उतार असतो विद्यार्थी. अनसीन पॅसेज. अपठित म्हणजे अनसीन पॅसेज, पुस्तकाच्या बाहेरचा उतारा येतो, तोही सोपाच असतो. याच्यावरती ज्ञान आकलन कृती असते, त्याला वस्तुनिष्ठ कृती म्हणतात. त्यामुळे प्रथमतः आपण उतारा वाचा, जो दिलाय तो छान व्यवस्थित वाचा, मनन चिंतन करा आणि नंतर मग कृती त्याची काय करा, उत्तर लिहा. त्यामुळे तीही 2 गुणांची कृती आहे. अतिशय सोप्या शब्दांमध्ये आणि सोपीच कृती दिलेली असते. त्याची उत्तरं एक शब्दातच आहे का उत्तर? एकच शब्दामध्ये उत्तर आहे तेवढं. ओके. त्यामुळे तेही पटकन आपल्याला करता येऊ शकतं. आणि कारणे लिहा. ही उतार्यामध्येच दिलेली असते. नेहमी असंच असतं का, कारणे लिहा वगैरे वगैरे? नाही, असं काही नाहीये. थोडं 1-1 गुणांचं सुद्धा असू शकतं आणि 2 गुणांमध्ये सुद्धा कारणे द्या, किंवा जसे वरती कृती 2 गुणांची तशीच खाली सुद्धा असू शकते. हे 20 मार्काचं झालं. ठीक आहे. किती टाइम लागला पाहिजे? बिकॉज त्याला वाचायचं पण आहे, लिहायचं पण आहे. त्यांनी सुरुवात इथूनच केली पाहिजे. अगदी बरोबर. मला काय वाटतं? बरोबर आहे.
मला असं वाटतं जर आपण कृती क्रमाने जर लिहिल्या तर ते उत्तम होईल, परीक्षकांनाही सुद्धा तपासायला सोपं जाईल. ओके. आणि परीक्षकही काय करेल, तो सहज पुढे पुढे आपण तपासत जाईल. म्हणजे त्याला marks easily अडचणी- flow हो, होईल तसं. त्यामुळे अडचणी येत नाहीयेत. ही कृती 20 गुणांची लिहिताना जवळजवळ 20 गुणांची कृती झाली, याला 40 मिनिटं लागतील ओके. अंदाज. ओके. त्यामुळे वाचायचं पण आहे आणि वाचायचं पण आणि लिहायचं पण आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे दक्ष राहा. सुरुवातीला तुमचा वेग कमी असतो लिहिण्याचा, बरोबर आहे. खूप स्लो सुरू त्यामुळे करतात. इथे जर तुम्ही वेळ घालवला तर पुढे वेळ तुम्हाला खूप फास्ट करावा लागेल. त्यामुळे पण असं म्हणू शकतो आपण की एखाद्या वेळेस, कारण की ते वाचायचं पण आहे आणि स्वमत पण 2 वेळा लिहायचंय. स्वमत लिहिताना थोडंसं टाइम लागतो. एखादा तास लागला तर याला की नाही, त्यांनी 40-45 मिनिटं द्यायला हवं आणि तिथे संपायलाच हवं. 40 ते 45 मिनिटं झाली तरी हरकत नाही, पण पूर्ण 1 तास म्हटलं तर आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपल्या इथे जाणार आहेत आणि ते पुढे कव्हर करणं फार अवघड जाणार आहे. ओके. तर मुलांना म्हणजे तुम्ही लक्ष द्या की पेपर लिहिताना तुम्हाला एक एम ठेवायचं की पहिले 45 मिनिट्समध्ये तुम्हाला हा 20 मार्काचा संपवायचाच आहे. अगदी राईट. तुम्ही पेस स्टार्टिंग पासून ठेवा चांगली. अगदी राईट. सेक्शन 2 बघूया, पद्य. आता आपण विभाग 2 पद्याकडे येऊया. आपल्या पुस्तकामध्ये 6 कविता आहेत. 6 कवितेमधील इथे एक पूर्ण कविता अ मध्ये येत असते आणि त्याच्यावरती कृती विचारली जाते. तीही वस्तुनिष्ठ ज्ञान आकलनावरती असणारी कृती असते. याचं उत्तर त्या कवितेमध्येच असतं. ओके. त्यामुळे कविता वाचून घ्या, समजून घ्या, थोडं आपल्या मनामध्ये थोडं त्याचं चिंतन करा, समजून घ्या ती कविता आणि त्याचं वस्तुनिष्ठ जी कृती आहे त्याची उत्तरं अचूक लिहा. उत्तरं इथेच असतात, आपण कुठेही दुसरीकडे शोधायची नाहीयेत. जसं इथे आता दिलं ते असंच ड्रॉ करावं लागेल त्यांना. हो, निश्चित असंच करायचं. ड्रॉ सुद्धा असंच करायचं असतं. ओके. ओके. असं नाही की एकाखाली लिहिलं तर. काही विद्यार्थी लिहितात, परंतु बोर्डानेच नियम केलेला आहे की जशी कृती विचारली त्याच कृतीनुसार तुम्ही तुमचं ओके. तुम्हाला हाच डायग्राम काढायचा आहे मुलांना आणि त्याच्यानंतर मग इथे एक वर्डचं असतं का? एक वर्ड्स, एक शब्दच असतो इथे. ओके. म्हणजे कवीला दिसली समुद्राची रूपे कोणती आहेत, तर तो संत्रस्त आहे, पिंजरलेली दाढी आहे त्याची, झिंजे आहेत आणि हताश आहे, असे शब्द येणार एवढे फक्त. ओके. तिथे 4 मार्क सोपे आहे. हे 4 गुण पैकीच्या पैकी पडतील. राईट. इथे पण ते असतं स्वमत आणि इथे अभिव्यक्ती. ओके. स्वमत. आता अभिव्यक्तीमध्ये बघा, शहरातील बाल्यावस्थेचे जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात. आता शहरामध्ये म्हणजे आपण शहरी भागात जर राहत असेल आपण सगळं, तर लहान मुलांचे जीवन कसं आहे ते आपल्या शब्दामध्ये व्यक्त करायचं, तुमच्या शब्दात म्हटलंय. आणि ते म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह पण ठेवू शकता, निगेटिव्ह पण ठेवू शकता, तुमचं आहे म्हणजे तुमचं मत आहे. असं काही त्याच्यात चूक पण शक्यतो आपण सकारात्मकच लिहितो. अच्छा. विशेष करून. आणि हरकत नाही सरांनी सांगितल्याप्रमाणे, परंतु हे उत्तर समर्पक त्या कृतीशी निगडीत असलं पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. 8 मार्क तिथे झालेत. इथे 8 गुण झाले. इथे आता हे 4 मार्काचं खालील ओळींचं अर्थ लिहा. अर्थ लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 6 कविता आहेत, त्यातली एखादी कोणती तरी कवितेमधल्या काही ओळी आ मध्ये दिलेल्या असतात आणि त्याचा कवितेचा अर्थ लिहा, त्या ओळींचा अर्थ लिहा. याच ओळींचं लिहावं लागतं की पूर्ण कवितेचं लिहावं? याच ओळींचा फक्त. ओके. किती लाईन लिहावं लागेल त्याला? आता हे 4 गुणांसाठी आपल्याला 12 ओळी पुष्कळ झाल्या. याच्यात 12च्या 13, 14, 15 होऊ शकतात, परंतु 12 ओळीपर्यंत आपण हे लिहू शकतो. तर नेहमी तुम्ही लक्ष द्या, 4 मार्क म्हणजे 10 ते 12 ओळी. हो, अगदी बरोबर. त्याच्याहून जास्त केलं तरी सुरुवात सुद्धा अशीच करायची. या कवितेमध्ये या कवयित्रींनी या असा संदेश दिलेला आहे आणि मग आपलं ओळींचा अर्थ लिहा. ओके. नाईस. तर 4 पैकी तुम्ही तिथे किती देता? 3, 3.5 कसे पडू शकतात? 3 तर निश्चित पडतात. आणि ई मध्ये कोणतीही एक कृती सोडवायची आपल्याला 4 गुणांसाठी. याच्यामध्ये एक काव्य सौंदर्य दिलंय आणि खालची कृती जी आहे ती रसग्रहणाची आहे. नेहमी असंच असतं काव्य सौंदर्य. अगदी बरोबर, हीच अशीच असते. त्यामुळे 4 ओळींचं काव्य सौंदर्य लिहा, म्हणजेच त्या ओळीमध्ये काय सौंदर्य दडलेलं आहे ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहा आणि खालच्या ओळी याच्यामध्ये रसग्रहण करा की त्या कवितेचा अर्थ लिहा, त्याच्यामध्ये कोणता रस दडलेला आहे तो तिथे अभिप्रेत आहे. तर 20 आणि 16 इथे पण 16 मार्क आहे. तर तुम्हाला म्हणजे किती टाइम दिला पाहिजे? इथे 32 मिनिटे अपेक्षित आहेत. 32 ते 35 होऊ शकतात, परंतु त्याच्या आत जर झालं तर पुढे आपल्याला तो वेळ वापरता येऊ शकतो. असं समजा की 1.5 तासमध्ये इतकं झालं पाहिजे. हो, 1.5 तास थोडी कमी असे. ओके. त्यामुळे स्पीड ठेवा प्रॉपरली. अजून काय लक्षात ठेवलं पाहिजे याच्यामध्ये? इतक्या मध्ये कसं वाचायचं? शेवटचा 1 दिवस आहे. याच्यामध्ये विशेष बाब लक्षात घ्या, कवितेचा अर्थ, रसग्रहण. जर आपल्याकडं काही बुक्स उपलब्ध असतील, पुस्तकं उपलब्ध असतील आणि त्या कवितेचा अर्थ
समजून घेतला तर मला असं वाटतं इथे लिहायला सोपं जाईल तुम्हाला. त्यामुळे तुम्ही हे अगोदर जर करून ठेवलं जर अगोदर तर तुम्हाला इथे पेपरला ते तुम्ही सहज तुमच्या सोपं विद्यार्थ्यांना लिहून देता वगैरे हो असं? लिहून देतो आम्ही. ओके. भावार्थ रसग्रहण आम्ही मुलांना लिहून देतो. जमलं तर आपण यांना शेअर करू शकू असं काही तुमच्याकडे असेल? माझ्याकडे आहे, परंतु आपण ते कशामधनं घेतो की एखादं नवनीत वापरतो ओके. किंवा एखादं रिलायबल वापरतो, या माध्यमातूनच घेतो तो. एखादं जमलं तर आम्ही पण शेअर करू तुमच्याशी, म्हणजे आम्ही पण अशी बुक्स मधून किंवा सरांकडे कोणत्या विद्यार्थीचं असेल तर विल ट्राय आणि तुम्हाला शेअर करूया. निश्चित. ठीक आहे, पण तुम्ही हे व्यवस्थित करा आणि याच्यातलं जे सरांनी सांगितलं हे तुम्हाला आलं पाहिजे, अर्थ सगळ्या पोयमचं पद्याचं. हो. राईट. तो 36 पैकी तुम्हाला किती मिळू शकतात यांना या विद्यार्थ्यांना 36 पैकी जर आपण विचार केला तर 20 पैकी आपण 18 म्हटलंय आणि 16 पैकी जवळजवळ 15, तर किती झाले? 33. जवळजवळ 18 आणि 33 15 33 33 मिळू शकतात ते व्यवस्थित लिहिलं तर. हो. ठीक आहे, तर चला, आय एम शुअर तुम्हाला कळालं असेल अजून काय. आणि निश्चितच तुम्ही या पद्धतीने जर थोडं पुढे गेलात तर मला असं वाटतं निश्चितच छान उत्तरं लिहिली, अचूक उत्तरं लिहिली आणि कुठेही खाडाखोड न करता, अशुद्ध लेखन न लिहिता, स्वतंत्रपणावर स्वतंत्र कृती लिहित पुढे जर गेलात तुम्ही तर तुम्हाला छान गुण पडतात. अ आ ई क्रमाने सोडवा. अ एका ठिकाणी, आ 25व्या पानावर असं करू नका. परीक्षकांना सोडवायला किंवा तपासायला त्याचा त्रास होतो. त्यामुळे हे करू नका, क्रमानेच सोडवा, म्हणजे तपासायलाही सोपं जातं आणि परीक्षकसुद्धा आपल्यावरती थोडं जरा छान मार्क्स देण्यासाठी तत्पर राहतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ती नोंद करून ठेवा की आपल्याला क्रमाने कृती सोडवायच्या आहेत. नाईस. तर मुलांना तुम्हाला कळालं आहे की 2 तास देऊन तुम्ही 6 जे आहे पहिले चॅप्टर्स ते पण करू शकता गद्य, आणि 6 पद्य ते पण 2 तास देऊन. तर तुम्ही आताही 1.5 दिवस किंवा 1 दिवस तुमच्याकडे आहे, 4-5 तास दिले तुम्ही फटाफट वाचा आणि त्याचा अर्थ बघा. पण ना ते पद्यामध्ये अर्थ इम्पॉर्टंट आहे किंवा रसग्रहण करणं इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर. ते करा आणि यू कॅन गेट इझिली 33. चला, तर इथे आपण हा पार्ट संपूया. पुढे आपण बघूया की पेपरमध्ये जे नेक्स्ट विभाग आहे त्याच्यात कसं करायचं, काय करायचं. सो थँक्यू सर फॉर गायडिंग स्टुडंट्स, आणि तुम्ही पण लागा कामाला लवकर. ठीक आहे, ओके, धन्यवाद. सिग्मा आया है, तैयार हो जाओ, सपनों को सच करने का वक्त आया है. रात दिन मेहनत अब रंग लाएगी, गणित दांत के साथ जीत निश्चित है. फॉर्मूला से फ्यूचर तक हर स्टेप क्लियर, डर नहीं सिर्फ डेडिकेशन है यहाँ. बूर्स और सीट दोनों साथ, सिग्मा देता स्पीड और स्ट्रेटजी.